मी आहे राधिका आणि राधिकाच किचन मध्ये मी आज तुमच्या सर्वांसाठी खास अशी स्पेशल डिश घेऊन आले आहे, ते म्हणजे बेसनची पौष्टिक पोळी। ही डिश लहान मुलांना तसंच मोठ्यांनाही आवडणारी अगदी पौष्टिक आहे। जसं लहान मुलांना शाळेला डब्बा देताना आपण त्या डब्यात ही देऊ शकतो अशी ही डिश आहे। चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपण कृतीला सुरुवात करूया। नमस्कार सर्वांना, राधिकाच किचन मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। तसेच जर तुम्हाला राधिकाच किचनचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा, कमेंट्स विसरू नका। त्याचबरोबर जर तुम्ही राधिकाच किचनला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा, म्हणजे रोज राधिका स्पेशल कुठली डिश घेऊन येते ते तुम्हाला लगेचच समजेल। तर पहा, इथे पौष्टिक असा नाश्ता तयार करण्यासाठी इथे आपण साहित्य घेतले आहे। तिथे मी बेसनची एक मोठी वाटी भरून घेतली आहे बेसन चाळून। तिथे मी तांदळाचं पीठ घेतलं आहे, रवा घेतला आहे, कांदा एकदम बारीक चॉप करून घेतला आहे, तिथे टोमॅटो ही सेम बारीक चॉप करून घेतला आहे, तिथे पालक बारीक चॉप करून घेतले आहे, इथे कोथिंबीर घेतली आहे, गरजेनुसार मीठ, 1 चम्मच जिरे आणि अर्ध्या लिंबाचा रस घेतला आहे। चला तर मग लगेचच आपण कृतीला सुरुवात करूया। तर इथे बाउल घेतला आहे आणि त्यामध्ये पहिलं बेसन घालत आहे। बेसन इथे मी चाळून घेतलं आहे। त्याचमध्ये इथे पहा अर्धी वाटी तांदूळचं पीठ, थोडासा रवा, जेणेकरून काय होईल आपले जे आंबोळे आहे, डोसे आहेत ते खूप असे छान क्रिस्पी होतील। त्यामध्ये टोमॅटो, कांदा, पालक, कोथिंबीर, जिरे, लिंबाचा रस आणि चवीनुसार मीठ। आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता पहा, हे छान असं सगळं मिक्स करून घेऊया। खूप छान असा डोसा तयार होतो। आता याचमध्ये तुम्हाला जर नाचणीचं पीठ घालायचं असेल तरीही घालू शकता। एक वेगळा कलर तयार होतो आणि छान अशी पौष्टिक नाश्त्यासाठी एक वेगळीच डिश तयार होते। इथे आपण सॅटरडेला मुलांना डब्यातून देण्यासाठी खूपच छान अशी ही डिश आहे। इथे लिंबाच्या ऐवजी तुम्ही 1 वाटी दह्याचाही वापर करू शकता इथे, त्याने ही खूप छान अशी टेस्ट लागते। इथे मी माझ्याजवळ दही नव्हतं म्हणून इथे मी लिंबाचा वापर केला आहे। इथे तुम्ही जर थोडीशी मोठी मुलं असतील तर हिरव्या मिरचीचाही वापर करू शकता। इथे लहान मुलं खूपच आहेत म्हणून इथे मी मिरचीचा वापर केला नाहीये। पहा, आपल्याला एकदम दाटसर असं ठेवायचं नाही। जसं आपण डोसे करायला, आंबोळी करण्यासाठी जसं आपण बॅटर ठेवतो तसंच आपल्याला एकदम पातळ ठेवायचं आहे। तर पहा, आपण यामध्ये रवा घालून घेतला आहे आणि ते आपल्याला रव्यासाठी 15 मिनिटं झाकून ठेवायचं आहे। मग रवा काय होईल, छान असा भिजेल। आता 15 मिनिटं झालेले आहेत आणि 15 मिनिटांमध्ये पहा छान असं जसं आपल्याला पाहिजे आहे एकदम सेलसर तसंच झालं आहे आणि आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायची आवश्यकता नाही। खूप छान असं भिजलं आहे। आता आपण गॅस ऑन करून घेऊया। पहा, पॅन इथे तापला आहे। आता ह्याला अगोदरच मी थोडं तेल लावून घेतलं होतं, अजून थोडं लावून घेते। आता इथे गॅसची फ्लेम मीडियम आहे आणि ह्याच्यावरती एकदम असे पातळ आपण जसे आंबोळी तयार करतो, डोसे तयार करतो सेम तसंच इथे आपल्याला
टाकत न्यायचं आहे. एकदमच पळीमध्ये जास्त बॅटर घ्यायचं नाही. पहा इथे दाटसरच आहे, अजून आपल्याला थोडं पातळ करून घ्यायचं. इथे कांदा टोमॅटो असल्यामुळे खूपच दाटसर होते. याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून पातळ तयार करून घेणार आहे. एवढी जाड आंबोळी किंवा डोसा असा नको आहे आपल्याला, एकदम क्रिस्पी होण्यासाठी एकदम. आता यामध्ये मी 2 वाटी पाणी ऍड करून घेते. आता साईडून कडा छान अशा सुटल्या आहेत, पाहू शकता. आता ह्यावरती थोडंसं मी तेल लावते. तुम्ही इथे तूप, बटर त्याचा वापर करू शकता, लोणी, पण इथे मी थोडासा तेलाचाच वापर करते. आता कडा सुटल्या आहेत. आता आपल्याला पलटी करून घ्यायचा आहे. आणि हा जाड डोसा झाला आहे, आपल्याला यापेक्षा पातळ असा पाहिजे आहे. तर इथे मी थोडीशी गॅसची फ्लेम लो आहे ती लो टू मिडियम करते आणि इथे आपल्याला 2 ते 3 मिनिटासाठी छान असा भाजून घ्यायचा आहे. पहा छान असा भाजला आहे आणि आता हा मी काढून घेते. पण इथे हा थोडंसं दाटसर बॅटर असल्यामुळे इथे हा थोडासा जाड झाला आहे, पण आपल्याला इथे क्रिस्पी बनवायचा आहे. तर हा सॉफ्ट झाला आहे आणि मला क्रिस्पी हवाय, म्हणून आता आपण दुसरा सोडून घेऊया. मी इथे 2 वाटी पाणी आपल्या मिश्रणमध्ये ऍड केलं आहे. आता पुन्हा मी पॅनला तेल लावून घेते. तुम्ही ते तुपाचा किंवा लोणीचा, बटरचा वापर करू शकता आवडीनुसार. आता 2 वाटी पाणी ऍड केल्यानंतर ना पाहू आपण. हा छान, हे असं सेलसर बॅटर पाहिजे होतं, म्हणजे खूप छान असा लहान मुलांनाही क्रिस्पी खायला आवडतो. जिथे जागा रिकामी असते त्यालाही लास्टला सगळं कव्हर करून घ्यायचं. आणि इथे मी गॅसची फ्लेम लो केली होती, ती पुन्हा लो टू मिडियम करते आणि इथे आपल्याला छान असा क्रिस्पी डोसा भाजून घ्यायचा आहे. पहा खूप असं छान भाजला आहे. आता यावरती थोडंसं तेल लावते. तुम्हाला जर लावायचं असेल तर लावू शकता, नसेल तरीही काही हरकत नाही. मी लावते, नाही लावलं तरीही चालेल, ऑप्शनल आहे. पहा आता आपल्याला उलटवून घ्यायचं आहे. कडा छान अशा मोकळ्या झाल्या आहेत. इथे थोडा सुरीचा वापर करून छान असा भाजला आहे. हलक्या हाताने खूप छान अशी जाळी ही पडली आहे. आता ह्या साईडून ही मी 2 मिनिटभर लो टू मिडियम गॅसवरती भाजून घेणार आहे, एकदम क्रिस्पी होईपर्यंत. लहान मुलांना बऱ्यापैकी काहीतरी कुरकुरीत असं आवडत असतं खायला, म्हणून इथे मी क्रिस्पी बनवते. तुम्हाला जर क्रिस्पी आवडत नसेल तर तुम्ही आहे असं सॉफ्टही काढू शकता. आता दोन्ही साईडून ही छान असा भाजून झाला आहे आणि खूप छान असा झाला आहे, पाहू शकताय. आता याला आपण काढून घेऊया. पहा किती सुंदर. आता इथे सेम प्रोसेसने मी दुसरा लगेचच घालून घेते. छान असा
सैलसर बॅटरने आपल्याला क्रिस्पी डोसे तयार करायचे आहेत। इथे मला क्रिस्पी आवडतात म्हणून मी ते क्रिस्पी करते। तुम्हाला आवडत नसतील तर तुम्ही रेग्युलरली जसं आपण करत असतो सॉफ्ट तसे करू शकता। आता जसा तो आपण भाजून घेतला सेम मी त्याच प्रोसेसने बाकीचे सगळे करून घेणार आहे। आणि पहा किती छान असे आपले डोसे करून रेडी आहे। खूप छान असा क्रिस्पी झाला आहे पहा। फोल्ड ही होतो छान असा आणि किती छान अशी जाळी ही पडली आहे पहा। पौष्टिक डोसा आणि ते दह्यासोबत खायला तयार आहे आपला बेसन पौष्टिक पालक घालून डोसा। इथे तुम्ही आणि खूप भाज्या ऍड करू शकता। शिमला मिरची, थोडासा वाटाणा मॅश करून, त्यानंतर गाजर खिसून ह्यामध्ये घालू शकता। जर तुम्हाला राधिकास किचनचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका। त्याचबरोबर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि लहान मुलांना द्यायला विसरू नका।